नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आशू हा शिवा पाठीमागे पळतो. शिवाचा हात धरून आशू पटकन शिवाला आता घराच्या बाहेर घेऊन येतो आणि त्यानंतर बाहेर घेऊन येताच आता शिवा आशूला म्हणते की अरे आशू, काय करतोयस तू हे आणि मला का असं बाहेर आणलंस. आशू म्हणतो, एक मिनटं शिवा, तू थांब ना आणि अगोदर तू डोळे बंद कर बरं. तर शिवा म्हणते, काय चाललंय यार आशू तुझं. तेव्हा आता आशू म्हणतो, हे बघ शिवा, तू डोळे बंद कर. आणि पटकन आता शिवा डोळे बंद करते तर शिवाची ती बाईक आशू आता शिवाला देतो आणि त्या बाईकची चावी शिवाला देत म्हणतो की हे तुझं गिफ्ट आहे आणि हे तुझ्याचकडे असायला हवं, कारण तुला पप्पांनी दिलेलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. तेव्हा आता शिवा म्हणते, असं काय करतोयस आशू, अरे ही बाईक मी तुला गिफ्ट म्हणून दिली आहे, मी पुन्हा कशी घेऊ ती. तेव्हा आता आशू म्हणतो की ते काहीच नाही आहे शिवा. आशू म्हणतो की हे बघ शिवा, प्रत्येक माणूस जेव्हा संकटात असतो आणि तुला जेव्हा ते समजतं तेव्हा त्याच्यासाठी तू धावून जातीस आणि तुझ्या पप्पांनासुद्धा हेच हवं होतं ना. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की ऐक ना, माझ्यासाठी तू हे घे. आणि पटकन आता शिवा म्हणते की आशू काय हे. पटकन आशू आता शिवाला आपल्याकडे वळतो आणि त्या क्षणी शिवाच्या हातातील चावी खाली पडते. दोघेही आता चावी घेण्यासाठी खाली वागतात तर शिवाचे डोके आशूला तर आशूची शिवाला लागते. त्यानंतर आता आशू म्हणतो, शिवा अगं असं काय करतेस, रात्रीची वेळ आहे आणि आपण एकमेकांसोबत टाईम स्पेंड करूयात, चल आपण बाईकवर जाऊन फेरफटका मारूयात. असे म्हणत आता शिवा घाबरते आणि म्हणते, सीताई. अरे आशू म्हणतो की शिवा, तू कशाला काळजी करतेस यार, आपण दोघं नवरा बायको आहोत आणि चल. शिवा म्हणते, ठीक आहे आशू, पण आरडाओरड करू नकोस, आपल्याला अगदी गुपचूप जायला हवं. आणि आता आशू म्हणतो, चल चल. हळूचच आशू आता त्याची बाईक लोटत गेटजवळ आणतो आणि शिवासुद्धा आता आशूसोबत असते. त्याच वेळेस आता वरून बाल्कनीतून सुहास त्या दोघांना बघतो आणि पटकन आता सुहास हा बेडरूममध्ये कीर्तीकडे येतो आणि म्हणतो, केटू डार्लिंग, अगं चल लवकर, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. असे म्हणत सुहास आता कीर्तीला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो, ते बघ तर इकडे हळूच गुपचूप आता शिवा आणि आशू त्यांची बाईक गेट उघडून बाहेर काढत असतात. आणि त्यांच्याकडे बघत आता सुहास म्हणतो, बघितलं का केटू डार्लिंग, अगं ते कसे गुपचूप लपून छुपून बाहेर गेलीत. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते, जाऊ दे, आपल्याला काय करायचं सुहास. सुहास म्हणतो, असं कसं केटू डार्लिंग, आपण घरच्यांना सांगूयात ना. सुहास म्हणतो की ती शिवा आशूला कसे वाईट सवया लावते हे आपण घरच्यांना सांगूयात. कीर्ती म्हणते की नको, मला अजिबात इंटरेस्ट वाटत नाही, कारण ऑलरेडी ना आपल्या एक प्लान उलटला आहे आपल्यावरती सुहास. कीर्ती म्हणते की हे बघ, आपण एक सांगायचो आणि भलतंच घडायचं, दुसरंच घडून ते पुन्हा आपल्याच अंगावर यायचं. सुहास म्हणतो, ते काही नाही कीर्ती, आत्ताच्या आत्ता आपण हे घरच्यांना सांगूयात. असे म्हणत आता कीर्ती ही विरोध करते तर सुहास जाऊ लागतो. आणि एवढ्यातच आता लक्ष्मण हा कीर्ती आणि सुहासकडे टेरेसवर येतो आणि तेव्हा आता लक्ष्मणकडे बघत घाबरतच सुहास म्हणतो की अरे काका, अजून तू झोपला नाहीस का आणि इकडे काय करतोय. ताठ मानेने लक्ष्मण आता सुहास आणि कीर्तीसमोर येतो. सुहास आता लक्ष्मणकडे बघू लागताच रागाने सनखन जोराने लक्ष्मण आता सुहासच्या कानाखाली मारतो. सुहासच्या कानातून आणि नाकातून धूरच धूर निघालेला असतो आणि गालाला हात लावत सुहास आता घाबरतच लक्ष्मणकडे बघतो. कीर्ती म्हणते, काका त्याला का मारलं. तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो, का मारलं सांगतो ना. काल मी जेव्हा मला रागाच्या भरात काही समजलं नाही, पण जेव्हा शांत होतो ना तेव्हा मी शांत चित्ताने विचार करत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की रॉकीला मारण्यासाठी गुंड तुम्हीच पाठवले होते, बरोबर ना. ते ऐकून कीर्ती आणि सुहासला आता धक्काच बसतो. तेव्हा आता सुहासने त्या गुंडांना सांगितलेलं असतं की त्याला हात लावायचा नाही, असं नाही आहे, त्याला हात तर लावायचा आणि तुमच्या आनंदासाठी हात किंवा पाय तोडला ना तरी तुम्ही चालेल, हे आता सुहासला आपण सांगितल्याचे आठवते. आणि लगेच आता कीर्तीने सांगितलेले असते की आणि जर हे कळलं तर यांनीच सांगितलं असं सर्वांना सांगायचं आहे. तेव्हा आता लक्ष्मण बोट करत कीर्तीला म्हणतो की कीर्ती, तू अजिबात मध्ये बोलू नकोस. बोट करत लक्ष्मण म्हणतो, कीर्ती हे बघ, तू अजिबात खोटं बोलू नकोस, आणू का त्या गुंडांना इथे. त्या गुंडांना जर मी इथे आणलं ना ताबडतोब ते सगळं खरं खरं सांगतील. आता मात्र कीर्तीची सुद्धा घाबरगुंडीच उडालेली असते. आणि आता लक्ष्मण म्हणतो की अरे तुम्ही किती नीच पातळीला गेलात, त्या मुलाचा तरी विचार करायचा होता, त्या मुलाचं वर्ष वाया गेलं, तुम्हाला काही कळतंय का. आणि मी सुद्धा मूर्ख झालो की मी तुमचं बोलणं ऐकलं आणि तुमच्या बोलण्यामध्ये अडकलो.
आणि त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो, सुहास, त्या दिवशी शिवा ही त्या गुंडांना घेऊन आली होती. त्या गुंडाने माझ्याकडे म्हणजे तुझ्याकडे बोट दाखवलं होतं. तू माझ्या शेजारी होता आणि जेव्हा तू त्या गुंडांना बघितलं तेव्हा तू माझ्यापासून दूर गेलास, बरोबर ना? तेव्हा ते सगळं आता हुबेहूब आता सुहासला आठवलेलं असतं. लक्ष्मण म्हणतो की खरं तर तुमचे हे सगळे प्रकार मी घरच्यात सगळ्यांसमोर सांगणार होतो, पण मी विचार केला आणि म्हटलो नको, कारण आत्ताच कुठे घरात शांतता येते. बोट करत आता लक्ष्मण म्हणतो, हे बघ, तुम्हा दोघांना मी आता फायनल वॉर्निंग देतो. पुन्हा जर माझ्या कानावर तुम्ही काही जरी केल्याची बातमी आली ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही आणि माझ्या इतकं तर कोणी वाईट असणारच नाही. अशी धमकी आता लक्ष्मणने सुहास आणि कीर्तीला दिलेली असते. आणि रागाने लक्ष्मण तेथून निघून जातो. लक्ष्मण निघून जाताच सुहास आता त्याच्या गालाला हात लावतो आणि म्हणतो, बघितलं का, वा कीर्ती, या घरात जावयाला काय मान दिला जातो आणि काकांनी तर माझ्या कानाखालीच मारली. कीर्तीला भयानक राग आलेला असतो. कीर्ती म्हणते, सुहास, तू काहीच काळजी करू नकोस, मी आहे ना, मी करेल काहीतरी. आणि त्यानंतर आता सुहास विचार करतो आणि कीर्तीला म्हणतो की कीर्ती, राणी नावाचा एक डीलर आहे, तो आशूला भेटला आहे आणि उद्या समजेल, जर त्याचं डील पक्क झालं नाही ना, मग घरच्यांना सुद्धा समजेल की आशू तर काहीच कामाचा नाही आहे. कीर्ती म्हणते की अरे सुहास, पण तू हे मला का नाही सांगितलं? रागाने सुहास म्हणतो, मला तर त्याची तुला सांगायला अजिबात गरज वाटली नाही, कारण आता माझ्या जी काही कानाखाली बसली ना, त्यामुळे मला आता चांगलंच कळलं आहे आणि याची शिक्षा घरातल्या सगळ्यांना मिळणार म्हणजे मिळणारच. इकडे आता आशू आणि शिवा त्यांच्या बाईकवर एका निवांत जागी आलेले असतात. रात्र असती, सगळीकडे शांतता असते आणि आभाळातील चांदण्या बघत दोघेही बाईक शेजारी बसलेले असतात. आशू म्हणतो, बघितलं का शिवा, कसलंही टेन्शन नाही आणि कसलंही काहीच नाही, फक्त शांत. आणि इकडे आता शिवा ही विचार करत असते. आशू म्हणतो, अगं शिवा, एवढं छान सुंदर शांत वातावरण आहे, तू कसला विचार करतेस? शिवा म्हणते की अरे यार आशू, एवढं सगळं झालं, मी सगळ्यांचं मन जिंकलं, पण अजून सीताईचं मन मी काही जिंकू शकले नाही आहे आणि आता सीताईचं मन जिंकण्यासाठी मी काय करावं तेच मला काही कळत नाही आहे आशू. त्यानंतर आता आशू हा शिवाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आभाळाकडे बघत म्हणतो की शिवा, मला खात्री आहे, एक ना एक दिवस तू आईचं मन नक्कीच जिंकणार आहेस. आणि इकडे आता भाऊ हे कंपनीमध्ये असतात. तेवढ्यात तो राणी नावाचा डीलर आता भाऊंसमोर येतो. गुंडगिरी दाखवीत मोठ्या दिमाखाने तो भाऊंना म्हणतो, ओळखलं का, आपण राणी आहे आणि आपण कार ॲसेसरीज विकतो. आपण आपले 3 ते 4 सॅम्पल तुमच्या कंपनीमध्ये पाठवले होते, पण तुम्ही त्याची परवानगी काही दिलीच नाही, म्हणून आपल्याला इथे यावं लागलं, असे तो राणी आता भाऊंना बोलतो. आणि तो राणे म्हणतो की आपण फार तर कुठे जातही नाही, पण आपल्याला इथे यावं लागलं आणि तुमच्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही आहे. त्याचं कारण काय? तर आता भाऊ म्हणतात, रिस्पॉन्स आलं नाही त्याचं कारण असू शकतं की ही डील होणार नाही म्हणून. आणि लगेच तो राणे म्हणतो, का होणार नाही, जास्त चरबी चढली का? तर आता कंपनीतील बाकीचे कर्मचारी ते सगळं बघत असतात. आणि राणे म्हणतो की आपण सगळ्यात मोठे सप्लायर आहोत आणि आपला काका कोण आहे, इथला आमदार आहे, आमदार माहिती का? असे आता राणे हा भाऊंना बोलतो. भाऊ म्हणतात, आमचा अगोदरचा सप्लायर आहे ना. राणे म्हणतो की अगोदरच्या सप्लायरशी मी बोलतो, पण तुम्ही माल फक्त आपल्याकडूनच घेतला पाहिजे. भाऊ म्हणतात, त्याचं काय आहे? अहो, माल कुणाकडून घ्यायचा आणि कोणता घ्यायचा हे आमचं अगोदरच ठरलेलं आहे. आणि लगेच भाऊ आता त्यांना सांगतात, तुम्ही या, तुम्ही येऊ शकता. राणे म्हणतो, येऊ शकता म्हणजे आम्हाला गेट आउट करता काय? आणि आमचा मान किती मोठा आहे ना, तुम्हाला माहिती नाही अजून. तर आता बाकीचे कर्मचारी ते बघत असतात. आणि लगेच आता भाऊ म्हणतात की इथे अशी भाषा वापरू नका. तर बोट करत तो राणे म्हणतो की तुम्हाला आता कोणती भाषा बोलून दाखवावी लागणार आहे ना, ते मी बघतोच. आणि ते ऐकताच आता राणेंनी भाऊंना दम दिलेला असतो. आणि तेवढ्यात आता एका कर्मचाऱ्यांनी आशूला ते सगळं सांगितलेलं असतं आणि ताबडतोब आता राणे हा दम देत असताना आशू तिथे येतो. आणि आता राणेसमोर येऊन आशू म्हणतो की काय चाललंय? तर आता राणे म्हणतो, तू कोण? तेवढ्यात आता आशू म्हणतो की माझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना दम देतो आणि पुन्हा विचारतो, मी कोण? तर राणे हसतच म्हणतो की चिरंजीव, सांगा तुमच्या तीर्थरूप पप्पांना की माल फक्त आमच्याकडूनच घ्यायचा आहे. तर आता आशू म्हणतो, ते जमणार नाही, कारण ही आमची कंपनी कस्टमरच्या विश्वासावर उभी आहे आणि आम्ही कस्टमरला क्वालिटी देतो. तुमचा माल हा 2 नंबर ग्रेडचा बनावट माल आहे आणि आम्ही तो घेऊ शकत नाही, असे ठणकावून आशूने आता राणेला सांगितलेले असतं.
आणि लगेच बोट करत राणे म्हणतो, 1 मिनटं, कोणी सांगितलं तुला? तर आशू म्हणतो, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुमचा माल डुप्लिकेट असतो. राणे ओरडू लागतो. तर भाऊ म्हणतात, राणी आवाज चढवून बोलायचं नाही. भाऊ म्हणतात, राणी 30 वर्षापासून आम्ही या बिझनेसमध्ये आहोत, तेव्हा आम्हाला माहिती आहे काय करायचं आणि काही नाही करायचं. भाऊ म्हणतात, या तुम्ही, नाही तर मी मार्केटमध्ये सगळं सांगेन. तर आता आशू म्हणतो, भाऊ यांच्याशी वाद घालून मला वाटतंय काहीच उपयोग नाही आहे. आणि आशू म्हणतो की रितसर यांच्या विरोधात FIRच करूयात. तर राणे हसू लागतो. हसतच राणे म्हणतो, FIR? अहो, कायद्यांना आम्ही खिशात घालून फिरतो आणि तुमच्या सारख्यांना पायाखाली ठेवतो. आणि तेवढ्यात आता राणे म्हणतो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, दिगंबर राणेचा मी पुतण्या आहे, रामचंद्र देसाई. तर आशू म्हणतो, तुझी ओळख आम्हाला दाखवू नकोस. आणि आशू बोट करत म्हणतो, नीट बोलायचं. तर राणे म्हणतो, बोलायचा आता प्रश्नच राहिला नाही. आणि तुम्हा बाप लेखांना सांगतो, आता मी काय करतो ते तुम्ही बघतच राहा. आणि त्या माणसासोबत आता राणे तिथून निघून जातो. आणि इकडे आता शिवा आणि लक्ष्मण आता आशूने त्या राणीला दम दिल्याची हकीकत सीताईला सांगतो. सीताई म्हणते, आशूने असं का केलं? लक्ष्मण म्हणतो, का केलं म्हणजे भाऊंना बोलला होता तो राणी, मी सुद्धा त्या ठिकाणी असतो तर मलाही रागच आला असता. सीताई म्हणते की भाऊंनी सुद्धा विषय वाढवायला नव्हता पाहिजे. लक्ष्मण म्हणतो, भाऊ कधी विषय वाढवतात का? पण तो माणूसच चुकीचा होता सीताई. आणि लगेच आता सीताई म्हणते की प्रत्येक माणूस येऊन असं बोलल, मग काय आपण प्रत्येकाशी वाद घालत बसायचं का? आणि इकडे आता शिवा म्हणते की आशूने मला वाटतंय जो काही स्टँड घेतला आहे तो बरोबर आहे. सीताई विचार करू लागताच तिथे आशू हा भाऊंना घेऊन येतो. आणि आता सीताई आशूकडे बघते आणि म्हणते की आशू, अरे तू तरी नमतं घ्यायचं ना, कशाला वाद घालायचास? सीताई म्हणते, मला माहिती आहे आशू तू असा नाहीस, आणि भाऊ तुम्ही देखील गप्प राहायचं ना. आणि तेवढ्यात आता लगेचच लक्ष्मण म्हणतो की मला हे बाहेरून कळलं, मी ऑफिसमध्ये नव्हतो. आणि लगेच आशू म्हणतो की म्हणजे तुमच्याकडून आईंना ही बातमी कळली तर? सीताई म्हणते, तो धमकी देऊन गेलाय ना आशू. आशू म्हणतो, हे बघ आई, मी त्याला सांगितलं, त्याला आपल्यासोबत बिझनेस करायचा होता, पण आम्हाला तुझ्यासोबत बिझनेस करायचा नाही, असंच मी त्याला सांगितलं. आणि तेवढ्यात आता दरवाजाची बेल वाजते आणि लक्ष्मण कोण आलं हे बघायला जातो. भाऊ आता इकडे सीताईला समजावू लागतात. भाऊ म्हणतात, हे बघ, जिथला विषय तिथेच संपवायचा असतो, आपल्याला बिझनेस करायचा आहे सीताई, आणि आपल्याला पुढे जायचं असतं. आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडताच राणी हा त्याच्या 2 ते 3 गुंडांना घेऊन तिथे आलेला असतो. लक्ष्मणला ढकलून राणी आतमध्ये येतो. तर भाऊ म्हणतात की तू इथे काय करतोयस? तेव्हा लगेच राणी म्हणतो की आपल्यावर कंप्लेंट केली. तर आता आशू म्हणतो की तू चूक केली म्हणून कंप्लेंट केली. तर आता लगेच राणी म्हणतो की तू कंप्लेंट करून आज जी चूक केली त्याचं काय? आणि तेवढ्यात आता बोट करत शिवा म्हणते, नीट बोलायचं. तर आता सीताई म्हणते की जाऊ द्या, जे झालं ते झालं आणि आमचं चुकलं. तर आशू म्हणतो, हे काय बोलतेस आई तू? आशू म्हणतो, हा माणूस आपल्या ऑफिसमध्ये येतो, आपल्याला धमकवतो काय, आणि आपण गप्प बसायचं आहे काय आई? आणि लगेच आता राणी म्हणतो की तुम्ही काही करता, कंप्लेंट करता आमच्या विरोधात, आता पोलिसांमध्ये जाता, आम्ही काही गप्प बसायचं आहे का? माझ्या डोक्यावरती कोणाचा हात माहिती आहे ना? माननीय आमदार दिगंबर राणेचा हात आहे, माहिती आहे का तुम्हाला? असे आता राणी धमकी देतो. भाऊ म्हणतात, तुझ्या डोक्यावर कुणाचा का हात असेल ना, पण आमच्या बिझनेसमध्ये डिसिजन ही आम्हीच घेणार. राणी म्हणतो, घ्या ना डिसिजन, तुम्हीच घ्या, पण ते डिसिजन तुम्हाला भारी पडणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या, असे राणे बोलतो. राणे म्हणतो, आपल्या विरोधात जाण्याची चूक करू नका, फक्त मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय. आणि लगेच आता आशू म्हणतो की हे बघ, आता तर कंप्लेंट मागे घेणारच नाही. आणि तेवढ्यात आता राणी आशू समोर येतो. तर शिवाही आशूच्या समोर येते. तेव्हा आता हसतच राणी म्हणतो की अरे आशुतोष देसाई हा कसला माज आहे, बायकांना पुढे घालतो. तर आता लगेच भाऊ म्हणतात की राण्या, मर्द काय असतं हे तुला माहिती नाही. भाऊ म्हणतात, राणी बऱ्या बोलाने इथून निघून जा, आता फक्त मी पोलीस कंप्लेंट केली नाही तर आता पोलिसांनाच बोलावी. तर आता राणी म्हणतो, बोलवा ना, पोलिसांनाच बोलवा आता. आणि लगेच आता सनकन आशू राणीच्या कानाखाली मारतो. राणी आता सोफा सेटवर पडतो. दुसरा गुंड धावून येतो आणि त्या दुसऱ्या गुंडाच्या कमरेत आता शिवा लाथ मारते. तर गुंड खाली कोसळतो. राणी आता गालाला हात लावतो आणि आशूला म्हणतो की चुकलास तू, खूप चुकला. तर आता शिवा म्हणते की मर्दानगी फक्त मारण्यात नाही तर उचललेला हात थांबवण्यात देखील असते. आणि लगेच आता सीताई म्हणते, थांबा, मी पोलिसांनाच फोन लावते. तर आशू म्हणतो की आई राहू दे, आता त्याला धडा शिकवला. बोट करत आता राणी म्हणतो की बापाचा तुला एवढा पुळका आहे ना, बघ आता मी काय करतो ते. आणि राणी तिथून निघून जातो.
आणि त्यानंतर आता राणी हा भाऊंना किडनॅप करून गुंड पाठवून आता कसा अड्ड्यावरती घेऊन जातो. पण शिवा आता शिवा स्टाईलने राणीच्या अड्डेवर जाऊन एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून भाऊंना कशी सोडून आणते आणि त्याचबरोबर आता शिवा ही सीताईची कशी खरी सून होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.